आपण चिकन खिमा करणार आहोत. त्याकरता अर्धा किलो चिकन खिमा मारून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलं आहे. त्याकरता मी अर्धी पावणावाटी असं दही आहे, घट्ट दही आहे, ताजं घ्यायचं आहे दही. कांदा घेतला आहे मोठा असा एक चिरून बारीक, एक तेजपत्ता घेतला आहे, शाजिरे घेतले आहेत, 4 लवंग, काळी मिरी, 1 वेलची आणि दालचिनीचा 1 तुकडा घेतला आहे. धनेपूड घेतले आहे, थोडीशी हळद घेतली आहे, कांदा लसणाचा बेडगी मसाला घेतला आहे, कांदा खोबऱ्याचा, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे आणि शाजिरे लवंग दालचिनीची पावडर घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि तेल घेतलं आहे. आपण प्रोसेस बघणार आहोत. तेल तापलं आपलं. कांदा चांगला परतून घेऊया. पहिले आपला कांदा परतून झालाय. मसाला टाकून घेतलाय आपण. अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतली. गरम मसाला टाकून घेतला, हळद टाकून घेतली, धने पावडर टाकून घेतली. आपण आपला चिकन खिमा टाकणार आहोत. परतून घ्यायचं आहे. आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आपण खिम्याला संपूर्ण मसाला लावून घेतलाय. आता व्यवस्थित परतवलंय. आता आपण दही टाकून घेणार आहोत. आपण 5-7 मिनिटासाठी झाकून शिजवून घेणार आहोत. सात मिनिटे झाकून ठेवलं होतं. तर आपला चिकन खिमा रेडी झालाय खाण्यासाठी. भाकरीसोबत, चपातीसोबत, पावासोबत खूप छान लागतं. करून बघा. आपण ह्याला आता सर्व करून घेणार आहोत. चिकन खिमा सर्व केलेला आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.